हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर ही आहे नव्याच्या पौर्णिमे दिवशीचा हा व्हिडिओ. आणि तसे फोटो मी पोस्ट केले होते. व्हिडिओ यायला थोडासा वेळ झाला. करंजी बघितल्या तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल अरे करंजी आत्ता का? तर ती करंजी नाही आहेत, ती कडबू आहेत जे आम्ही बनवतोय. कडबू, परत कानुले, हे सगळं. त्याच्यानंतर दिवे वगैरे बनवलेले तुम्ही बघू शकता तिथं. शिंदे तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. वा बेटे वा, शाबास. तर अशा पद्धतीनं श्रावणीताईंना आणि आंटींना अवनी माझी ॲक्टिंग करून दाखवते. तर अशा पद्धतीनं फायनली 9 मोदक, 9 कडबू, नंतर मुटके वगैरे 9 आणि त्याच्यानंतर 9 दिवे वगैरे असं सगळं करून सगळं नैवेद्याचं सगळं हे ताट बाजूला ठेवलं होतं. संध्याकाळ झाली होती. आत्तींनी मला त्याच्यामध्ये वाती घालायला सांगितल्या, तर इथं वाती वगैरे घालून घेतल्या होत्या. इथं तुम्ही पातेल्यामध्ये बघताय खाण्यासाठी सगळ्यांसाठी भरपूर मोदक आणि कडबू भरपूर बनवून ठेवलेले होते. आणि संध्याकाळी 6:30 नंतर आम्ही पूजेला सुरुवात केली. तर इथं तुम्ही पूजेची तयारी पुढे पहा. दिवा लावलाय. बस एखाद्याच मावत नाही, थोडं थोडं नाही पाठीमाग थोडं, कारण सगळं नऊ मावत नाही. पाठीमाग 4 मावलं तर थोडं 5 ठेव, त्याच्यात फळं ठेवायची आणि गेडा इकडं पण ठेवायचा. बाबा हे पण इकडं येता का ते घाल, गेल्यास बाहेर ते घाल, आपल्या इथे ते घाल आणि आणखी ते गरज पाहिजे. पाठीमाग 4 थोडं 5 ठेव आणि जरा घुऱ्या मारते. पुढे झाल्यावर घ्या पाहिजे. बस झालं सगळं, खावा संध्याकाळी. आणि मला बाहेर ठेवायचं. तिथे एक टाकला, 5 सुपारीचा एकदा ठेवायचा. ती देते सुपारी, सुपारी तिथंच आहे. सुपारी देते धूप पण आहे बघा, धूपची पण कांडी लावा, उदबत्ती लावा, घंटी काय घंटी वाजवा, सगळं शिस्तीत करा. ते नाही घ्यायचं, ते देवाचं आहे. दिव पुढच्या बाजूला ठेवायचं काय. माग सार सूप माग सार वाटत रान, जरा सूप माग सारले तर चालेल. सोड देऊ मी हा, म्हणजे दिव ठेवायला जागा होते ग. उचलून ठेवल्यावर मागणं घालतीस तू, जरा जरा घातल्यास आणि जरा जरा घाल काय मागणं. त्या फळावर मी घुगड्या घालतात सगळे इकडे. जरा सूप लय मागही आहे, त्यामुळे इकडचं असं घसरते झाले. घुगऱ्या जरा सप्पे करून ठेव वाटत. हा, वरंगळ आणि सूपच असायची. जरा घाल शास्त्राला, त्याच्यावरच हे ठेवायचं. तुम्हाला श्रावण जेवढा पाहिजे का? हाय बघा, भिजवून करता ठेवलोय मी. तो पण करत आमच्या रात्री भिजत टाकायचं काय गरम पाण्यात आणि कुकरात शिजवायचं. गार पाण्यात काकी सांगितली पलीकडे काय वहिनी गरम पाण्यात घालायचं, म्हणजे गरम पाण्यात घालायचं. चवाळ्या पण आहे, कोण नेलंय सांगून चवाळ्या बी ठेवली राखत घालून. चवाळ्या नाही, देशीवानी चवाळ्या, चवाळ्या तर लय चांगले. अवनीला कडबान हे पाहिजे. लावलीस का फुलं घाल. मावत नसले तर घाल थोडे, 2च्या मध्ये 1 घाल. लई नसली तर 7 घाल. पाठीमागे 1 3 घाल, पुढे 1 4 घाल.
जाताना दूध न्यायचं आहे आपल्याला. आणि राहुलची तर पण मिळते किंवा मिळतंय तिकडं, मग या इकडं घरला येऊन नाही मग घेतलं नाही होत नाही. थोडं दिवस ठेवायचं आता. पातळ करून झाले का घरी? वगैरे सगळ्यावर घातल्यास ना, वगैरे सगळ्यावर घातल्यास ना. तूप घाल. वाव छान. मी नाही करणार आता बहुत. तुमची चुकी आहे ती. तुम्ही विसरलाय मेल आयडी. धूप लावा, धूप समर्पयामी आम्ही. तर अशा पद्धतीनं मी पूजा मांडत होते, कारण दरवर्षी फक्त आई जातात. मला वाटते माझं लग्न झाल्यापासून एकदाच ही पूजा केलेली म्हणजे बघितली होती. त्यामुळं आई सगळं सांगतायत त्या पद्धतीनं करून ही पूजा फायनली पूर्ण झाली आणि सगळ्यांना नंतर नमस्कार करायला लावला. तर ही पूजा कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबा हो, मला वळीना पटपट पटपट एक एक जण पडाले का पाणी? नाही लागलं नाही अजून. ए गुंड्या जाते बाहेर बघायला नसतंय. पोरी येतील ग म्हणून दार घातलं मी. करूया ना. पाणी काढायचं असलं तर तिथले किती झाले? नाही विजलं नाही. आणि ती म्हणल्या तूप खाली सांडले ना, दिवा पेटला तर मग आपण गेल्यावर आत्ती बघणार नाही, मग ती उगाच लागी बिगील म्हणून आंटी म्हणल्या दुमडून घालूया. आरतीने तू हे लावले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्टे ट्यून. बाय बाय.